सोलापूर महापालिकेचे वित्त व लेखा अधिकारी तथा मनपा शिक्षण मंडळाचे नियंत्रण अधिकारी रत्नराज जवळगेकर साहेब आपल्या सोबत आहेत। जय भवानी प्रशालेचं विदारक दृश्य यस न्यूज मराठीने दाखवल्यानंतर आज त्यांनी शाळेला व्हिजिट केली। सर, शाळेमध्ये काय आपल्याला दिसलं आणि आपण काय आदेश दिलेत? बोला सर। आज मी आणि आमचे प्रशासकीय अधिकारी माने साहेब आणि आमचे पर्यवेक्षक वगैरे सर्वांनी ते संयुक्तरित्या भेट दिली। बरोबर आहे, ते बिल्डिंगची कंडिशन खरंच नाजूक आहे, पण स्ट्रक्चरल ऑडिट घेण्याबाबत मी मुख्याध्यापकांना विचारलं असता त्यांनी 2 रूमचं स्ट्रक्चरल ऑलरेडी करून घेतलेलं असं सांगितलं आणि त्या रूम म्हणजे वापरण्याजोग्या नाहीत असं सांगितल्यामुळे तिथे विद्यार्थी बसवल्या जात नाही आहेत। त्या रूम पूर्णतः बंद आहेत। पण दुसरे जे स्लॅब वगैरे ही बिल्डिंग जुनी आहे, त्यामुळं काही ठिकाणी स्लॅब वगैरे पडलेला आहे। मी आज झोन अधिकारी जे तिथे इंजिनियर आहेत त्यांना पण बोलवलं होतं। ते टॉयलेटची अवस्था बेकार आहे ते सांगितलं। पाणी पिण्याची जी म्हणजे टाकी आहे त्याचंच कनेक्शनचं वगैरे ते आम्ही बघितलं, म्हणजे सर्व माहिती घेतली। तर त्याबद्दल जेवढी दुरुस्ती करता येते तेवढी दुरुस्ती करण्याबद्दल त्यांना सांगितलेलं आहे। आणि माने साहेबांना आज सांगितलेल्या सूचना दिलेल्या आहेत की पूर्ण बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट नगर अभियंता या विभागाकडनं करून घ्यावं, तात्काळ म्हणजे 8 दिवसात म्हणजे तो रिपोर्ट द्यावा। आणि झोन अधिकाऱ्यांना सांगितलेल्या 8 दिवसात तिथली जी दुरुस्ती आहे ती झाली पाहिजे। निश्चितच आपण सर्व महानगरपालिकेचे म्हणजे विद्यार्थी इथं बसतात, कर्मचारी इथं असतात, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी निश्चितच महानगरपालिकेची आहे। आम्ही त्यावर कारवाई करू, निश्चितच स्ट्रक्चरल ऑडिट करून योग्य तो निर्णय घेऊ। जर समजा ही बिल्डिंगच बसण्याजोगी नसेल तर इथल्या विद्यार्थ्यांना आम्ही दुसरीकडे कुठेतरी बसून ह्या पूर्ण बिल्डिंगचं म्हणजे दुरुस्ती करण्याबाबत विचार करू। साहेब, शाळेमध्ये जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं म्हणजे मुलांना बसायला बेंच देखील व्यवस्थित नाहीत, वर्गातल्या सगळ्या फरशा खालीवर झालेल्या आहेत, तिथं साप विंचू काही पण निघू शकेल अशी इतक्या धोकादायक परिस्थितीमधली ही शाळा आहे, याबाबत काय सूचना दिलेत का? हां, आत्ताच मी इंजिनियरला सूचना दिलेल्या आहेत। त्या फरशाचं आता पूर्ण नूतनीकरण करून घेण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। 8 दिवसात जर ते नाही झालं तर त्यांच्यावर निश्चितच आम्ही कारवाई करू किंवा प्रस्तावित करू। आणि बेंचबद्दल आत्ताची अवस्था बघितली मी, बेंच खरंच तुटलेले वगैरे आहेत। तर मी CSRमधनं पूर्ण शाळांची आता माहिती घ्यायला सांगितली पर्यवेक्षकांना, जी किती बेंच लागतील याची माहिती घेण्यात येणार आहे आणि तेवढे बेंच आम्ही CSR निधीमधनं किंवा महानगरपालिकेच्या निधीमधनं शाळांना पुरवू। आताच मला ही माहिती कळाली की आमच्या विभागाचे नगरसेवक पाटील साहेब यांनी इथे भेट दिलेली आहे आणि त्यांनी आपल्या आमदार महोदयांना पण इथं आणून ह्या शाळेची परिस्थिती दाखवली आहे। त्यामुळं आमदार महोदयाकडनं पण या शाळेला भरीव निधी देण्याबाबत किंवा DPDCमधनं निधी देण्याबाबत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळं प्रशासनाच्या स्तरावर, राजकीय स्तरावर सगळ्यांनीच मिळून ही शाळा आपण म्हणजे चांगली करूयात। प्रबोधन करून इथल्या म्हणजे समाजविघातक लोकांना पण चोप बसवणं हे पण महत्त्वाचं असणार आहे। कारण आपण किती जरी दुरुस्त्या केल्या तरी त्या जर कोणी लोकांनी जर त्या आपलं न मानता जर तोडायला लागले तर निश्चितच त्यामध्ये काही फरक पडणार नाही। तर ते पण एक पत्रकार बंधू म्हणून तुम्ही एक चौथा स्तंभ म्हणून लोकशाहीचा तुम्ही पण लोकांना म्हणजे आव्हान केलं पाहिजे की जर तुम्ही स्वतःहून राज्यघटनेत दिलेल्या मूलभूत कर्तव्याचं पालन केलं पाहिजे आणि जर ते होत नसेल आणि आम्हाला जर नंतर कोणी असं शासकीय नासधूस केलेलं आढळलं तर आम्ही निश्चित त्याच्यावर मग गुन्हे दाखल करून शासकीय म्हणजे कार्यालयाचा नासधूस केले याबाबत निश्चित कारवाई करू। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600 02 26 17।